तर शिवप्रभात मंडळी, स्वागत आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आज आहे दिनांक 13 जानेवारी. तर आपण निघालो आहे टुवर्ड्स रामेश्वरम इकडनं आपल्याला 300 किलोमीटर आहे. पण त्याआधी आपल्याला त्रिचीला बघायचं आहे रंगनाथन टेम्पल, जे खूप फेमस आहे. तुम्ही खूप काही इन्स्टा रील्समध्ये वगैरे पण पाहिले असतील. आणि खूप मोठं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर मग एक रॉक फोर्ट आहे, जिकडे गणपतीचं टेम्पल आहे, ते पण पाहायचं आहे. आणि त्यानंतर मग रामेश्वरम, धनुषकोडी आज दर्शन घ्यायचं आपल्याला. तर आज मोठा दिवस आहे आपल्यासाठी प्रवासामध्ये पण, कारण इकडे तसे रोड नाही आहे. म्हणजे 300 किलोमीटर बोलले तरी थोडा वेळ लागतो, कारण वळणावळणाचे रोड आहेत, सिंगल रोड आहेत, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि इथे चालवणारे लोक पण तसे नाही आहेत की आपण म्हणजे इझिली चालवू शकतो. तर मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला इथे काय अलाउड आहे, काय नाही आहे. आणि माझी गाडी वगैरे पण कुठे पार्क करता येईल ते पण मी तुम्हाला आयडिया देईल. म्हणजे तुम्ही स्वतः गाडी कधी घेऊन आला तर त्याची व्यवस्था कशी असेल ते पण मी तुम्हाला सांगतो. चला आपला यावर. ही आपली काल रूम होती, काल तुम्हाला सांगितलं असेल. गुड मॉर्निंग प्रवीण. गुड मॉर्निंग. ही आपली गाडी काल आपण इथे पार्क केली होती रात्री. पण इकडे जायचं आहे आणि आपण हॉटेल प्रभू रेसिडेन्सी बघू, काहीतरी नाश्ता करू. इथे नाश्त्याचं पण इकडेच सोय आहे. अरे वा, इथे पण आहे समोर, तिथे गर्दी कमी आहे. इथं नाश्ता करूनच घेऊ, परत थांबा वगैरे, परत त्याच्यामध्ये वेळ जातो. खाली येतं नाही, हे तरी कशाला ठेवले ते. बाबाला मेदू वडा आणि इडली तर केळीच्या पानावर मिळतात सगळ्या ठिकाणी. प्रॉब्लेम एकच होतो लँग्वेजचा, काही समजतच नाही त्यांना मी काय बोलतो ते. फक्त मान आलो होतो आणि ओके ओके बोलतो. प्रवीचा उपास म्हणतो आज काय खाणार नाही, चहा पिणार फक्त. कॉफी फिल्टर कॉफी, या साखर टाकली, साखर बनवणार माहिती ना, कॉफी बनवलं आहे परत टेस्ट येण्यासाठी. परत वरतून थोडी प्रवीणचा उपास आहे. आम्ही बनाना घेतलं. किती बनाना आहेत ते पण हेवी, जवळ 1.5-2 किलोच्या आसपास आहे. 50 रुपयाला दिले फक्त त्याची. मुंबईला तर उभं 2 केळी फ्री आम्हाला बघून. आजच्या दिवशी सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काढू आता जस्ट चेक केलं मॅपमध्ये, तर आपण आता कावेरी रिव्हरच्या कॉर्नरनी जाणार, म्हणजे कावेरी रिव्हरला घेऊन जाणार. आणि जे आपण ज्या टेम्पलला चालू ना, श्री स्वामी रंगनाथन स्वामी टेम्पल त्रिची, ते कावेरी नदीवरच वसलेलं आहे. म्हणजे रामेश्वरमच्या अलीकडेच आहे आपल्याला. आता इकडनं 1 तास आहे. कावेरी नदी पण आपण बघू आज. आणि आता मॉर्निंग झाल्यानंतर प्रॉपर टिपिकल आपल्याला एक साऊथ लुक मिळतं. सगळ्या ठिकाणी केळीच्या बागा आणि केळी सगळं बघायला मिळतंय. छान वाटतंय, कारण रात्री एवढं काही अनुभवायला मिळाला नाही. तेव्हा केळीच्या बागा बघा, तेव्हा बाहेर. आणि इथे गावाचे नाव एवढे मोठे मोठे आहेत ना, ते वाचेपर्यंत आपण गाडी पुढे निघून जाते. त्याची ट्रॅफिक किंवा असं काही नाही आहे. आता पुढे सिटी असेल तर माहिती नाही. आपल्या उजव्या बाजूला कावेरी नदी आहे. कावेरी नदीला यायचं पहिल्यांदाच माझा योग आहे. मुळात इथे या भागात येणार.
कावेरी रिव्हर ब्रिज म्हणजे गाव हे करायसाठी क्रॉस करायसाठी वगैरे त्यांनी दिलेलं आहे. हे तर छोटंसं एक पात्र आहे आणि मेन रिव्हर तर अजून त्याच्या अलीकडे आहे. रस्ते खूपच नॅरो आहेत तिकडे. काय केलं त्यानं? गाडी आपण इकडे पार्किंगला लावली आहे. कावेरी नदीचं पात्र तिकडे थोडं सुकलं आहे, पाणी नाही आहे. आणि तो ब्रिज बघा, गर्दी आहे बऱ्यापैकी, बसेस वगैरे आलेले आहेत. तर इकडनं आपल्याला आतमध्ये यावं लागलं कारण पुढे गाडी अलाउड नाही आहे फॉर नॉन पास होल्डर. आता आपण पास होल्डर माहिती नाही एवढं, आता गेल्यानंतर कळेल. माझ्यासाठी पण सगळं नवीनच आहे. चला दर्शनाला जाऊ. माहिती नाही पुढे अलाउड करणार का नाही. इतिहास वगैरे सगळं मी तुम्हाला तिकडे सांगतो मंदिराच्या इकडे. हे पार्किंगचे तिकीट हे पैसे दिले नाही दिले. पूर्ण मॅप दिलेला आहे. हे मंदिर किती मोठं मंदिर आहे, पण त्याचं पूर्ण मॅप दिलेलं आहे. राहायची सुद्धा सोय आहे इकडे आणि खूप छान आहे. हे बघा, क्लीन आणि स्पेशियस. वा, आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे सुद्धा आहे. छान आहे राहायची सोय. तुम्ही येऊ शकता इकडे, पण मोस्टली थोडं इंग्लिशचं वगैरे प्रॉब्लेम होता ना. हिंदी समजत नाही, इंग्लिश समजत. आणि हे रेट्स आहे बघा. मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर आणि हे रेट्स आहेत. तुम्हाला कधी यायचं असेल तर कॉल करून या. गाडी पण अलाउड आहे आतमध्ये इकडे आला हे असेल तर. रोडमध्ये गेले आम्ही किती रुपये बोलले रे? 20 रुपये पर सीट. 20 रुपये पर सीट आहे. तिकडे आपण गाडी पार्क केली ना तिकडून मंदिर गेट नंबर काहीतरी बोलले आहे. एवढं मोठं मंदिर आता गेलं तरच समजेल. लँग्वेजचा प्रॉब्लेम नसता ना, मग काय टेन्शनच नसतं. अर्ध इन्फॉर्मेशन आपल्या अशा स्किप होतात कारण कम्युनिकेशनच नाही आहे. तर नॉर्थद्वार आहे. आपण नॉर्थमधून आपण इकडनं दर्शन घेणार आहे. कॅमेरा अलाउड नाही म्हणून त्यांनी सांगितलं, तर आता इथं ठेवायला आलो मी. शीट एवढं चांगला इतिहास आणि सांगायचं होतं, पण ते सगळं राहून गेलं. इथे ठेवून देतो मी. इथे बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे श्री रंगनाथ स्वामी टेम्पल. श्री रंगनाथ स्वामी टेम्पल म्हणजे विष्णू मंदिर. विष्णू मंदिर हे याच्यासाठी खास आहे कारण ज्यावेळेला श्री प्रभू राम इकडनं श्रीलंकेकडे प्रस्थान होणार होते, त्याच्या आधी प्रभू श्री रामांनी पहिल्यांदा आणि एकदाच जे विष्णू रूपामध्ये विभीषणला त्यांना त्या विष्णू रूपामध्ये ज्यावेळेला अवतार त्यांना दाखवला, ते म्हणजे हेच मंदिर आणि याच जागेवरती, याच पवित्र जागेवरती. आणि हे वसलेलं आहे कावेरी नदीच्या काठावरती. आपण आता कावेरी नदीच्या काठावरती हे सगळं. तसेच गौतम ऋषींचा सुद्धा इकडे इतिहास लाभलेला आहे या जागेला. खूप सुंदर मंदिर आहे. इथे काही ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहे, तर आम्ही परमिशन घेऊन इथे थोडंफार व्हिडिओ काढतो आहे आता. तसंच गौतम ऋषीचा सुद्धा इथे खूप मोठा इतिहास आहे. आणि तसेच एक हजारो वर्ष जुनी इथे मम्मी, जे आपण इंग्लिशमध्ये मम्मी बोलतो, तर ते जतन करून ठेवलेली आहे एक महान संतांची. आम्हाला आता ती बघायला मिळाली पाहिजे. फक्त एकच प्रॉब्लेम होतो, इतिहास समजून घेण्यासाठी इकडे लँग्वेज थोडासा प्रॉब्लेम होतो. बाकी असं तुम्ही सर्कल करून आले तर सगळ्याच देवांचं मंदिर आहे. अंजनेय स्वामी म्हणजे श्री हनुमानजी. त्याच्यानंतर नृसिंह मंदिर आहे. तर आपण अजून एक्सप्लोर करतो आहे या मंदिराबद्दल. आणि खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही नॉर्थ गेटवरून आलो आणि अजून काय गेट्स आहेत आपण ते पण अनुभव आणि तुम्हाला मी लवकर. मंदिर बंद आहे. इकडे टायमिंग आहे सकाळी 5:30 ते 8:30पर्यंत. 8:30 वाजता मंदिर बंद होतं आणि आता 1 वाजता चालू होईल. हे बघा किती सुंदर यांनी बनवलं बघा देवासाठी. तुळशी, विष्णू तुळशी चालते.
यूट्यूब चॅनल ते देवासाठी सजवतात आहे, म्हणजे त्यांच्या बहुतेक आता पालखी निघेल त्याच्यासाठी हे लोक सजवतात आहे. हे बघा किती सुंदर वाटतं, म्हणजे गुलाब तुळशी म्हणजे देवाला, आणि एवढं सुगंध छान येतो ना हे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ मार्फत नाही पण मी तर स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. खूप छान सुगंध येतो, म्हणजे तुळशी गुलाब आणि बाकीचे सगळे सुगंधी फुलं यांनी लावलेले आहेत. खूप छान वाटतं. हे बघा इथे सुद्धा दगडामध्ये त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, खूप जुनं आहे. तिकडे एक मेन रोड आहे, मेन रोडवरून एक गेट दाखवला आणि इकडे हा एक गेट आहे. हा बहुतेक तो साऊथ गेटवरून गेलो होता ना, का नॉर्थवरून गेलो होता. या गेटला सुद्धा एक नाव असेल ईस्ट वगैरे, पण मेन गेट तिकडे आहे, तिकडे जातो आहे आपण, तो पण दाखवतो मी तुम्हाला. सगळं चालत जायचं आहे आपल्याला. साडी आहे, साडी काय आहे साडीचे पडले. निवासस्थानमध्ये आलो, इकडे ATM आहे म्हणून. हे बघा तर इथं दाखवते, इथं पार्किंग आहे आणि रेस्टॉरंट आणि तुम्हाला जे स्टे दिलं असेल ते आहे ना. आता एक शॉप पण आहे आणि ATM. आपली गाडी पार्किंग इकडे आलो आपण दर्शन घेऊन. सगळं दर्शन व्यवस्थित झालं. आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे गडावरती. चला. बॅटरी डाऊन. रस्ता बघा, एक गाडी जाईल एवढंच मुश्किल नाही, आपली गाडी जाईल एवढं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या लावून ठेवल्या लोकांनी. बाबा इथे गाडी काढणं म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. मोठी गाडी खास करून मी तर सजेस्ट करेल की ज्याच्याकडे मोठी गाडी आला, SUV टाईप वगैरे, इवन मिनी SUV पण असेल ना तरी कुठेतरी बाहेर पार्क करा आणि रिक्षा करून या प्रायव्हेट, ते परवडेल. कारण गाडीला एक स्क्रॅच झाला इकडे आणि लोकांमध्ये पेशन्स नाही. काय माहिती एवढं काय अर्जंट काम असतं लोकांकडे की खूप घाई करतात. म्हणजे काय काम नसणार हे तर नक्कीच आहे, पण घाई दाखवायची ते सवय झाली त्यांना. हॉर्न देत बसणार. आता दिसतंय ट्रॅफिक जरी असेल तरी हॉर्न देत असतात. तर हा एक रोड लागला आहे, याला हे लोक हायवे बोलतात, पण हा हायवे नाही आहे. रस्त्यात कुठे पार्क करून, म्हणजे ड्रायव्हिंग सेन्स ऍक्च्युली इथे नाही आहे तामिळनाडूमध्ये. आणि कर्नाटकमध्ये तर डेंजर चालवतात. हायवे टू हायवे यायचं असेल तरच बरं आहे. आपला एव्हरेज डाऊन झाला आता गाडीचा. आधी 17.3 पर्यंत गेला होता, 4 पर्यंत पण गेला होता. आता 17.1, कारण ट्रॅफिक आणि कंटिन्यू क्लच ब्रेकचा आपला वापर होत आहे त्याच्यामुळे. तर आलो आहे आपण आता हायवेला. इकडनं आपण टच टू मदुराई आणि रामेश्वरम रोड. गोप्रो मी गाडीमध्येच ठेवलेला आहे, कारण मला वाटत नाही की अलाउड करतात. मी मोबाईलने शूटिंग करतोय, तर मुश्किलने पार्किंग केल्यानंतर आपण आलोय मंदिरात. तरी एंट्री आहे. रॉकफोर्ट पुढे माहिती नाही, रस्ता भयंकरच तंग होता एकदम. तर आता जाऊया आपण दर्शनाला. आणि मोबाईलने शूटिंग करतो का त्याची तुम्हाला नॉईजमध्ये फरक पडेल, तर मी सांगतो पुढे कसं काय आहे. हे चप्पल काढावं लागेल. स्टेप चढत जायचं आहे, काहीतरी 86 स्टेप्स आहेत असं बोलतात. आणि ही जी लाईन लागली आहे ही सगळी जेवणाची लाईन आहे. अजून चढायचं भरपूर. अजून शिड्या चढायच्याच आहेत, भरपूर शिड्या. ते इथे लिहिलं आहे उच्ची पिल्लेयार मंदिर. पिल्लेयार म्हणजे गणपती. गणपतीला इकडे पिल्लेयार म्हणतात.
हे काळा पाषाणामध्ये मूर्ती असते. हे जुने फोटो आहेत बघा. हा चेहरा बरा होता, इकडे पार्किंगचं टेन्शन नव्हतं. हे बघा पूर्ण दगडा, एकच रॉक आहे पूर्ण, म्हणून रॉक फोर्ट गणपती. रामायणामध्ये सुद्धा मंदिराचा उल्लेख आहे. बहुतेक शेवटचे काही पायऱ्या राहिल्यात आता. हवा छान येते, उंचावर आहे ना आपण आता. खूप कमी गणपतीचे असे मंदिर आहेत की जे म्हणजे असे टेकडीवरती उंचावरती आहेत. इथे जायचं बघा आपल्याला अजून चालत. हे ॲक्च्युली दगडच आहेत, म्हणजे जे आधीचा रॉक होता त्याला फक्त त्यांनी पायऱ्याचं रूप दिलेलं आहे थोडंसं पोरून. पूर्ण सिटी दिसते बघा, त्रिची सिटी पूर्ण. या ठिकाणाहून व्ह्यू चांगला मिळतो. आणि अजून एक सांगायचं होतं, दुर्वा फर फूल किंवा काय घ्यायचं तर खालूनच घ्या, वरती नाही आहे. मग आपण तो ब्रिज खालून क्रॉस करून आलो होतो कावेरी नदीचा. व्यवस्थित दर्शन झालं आपले, छान दर्शन झालं, म्हणजे जास्त गर्दी पण नव्हती. चढायचं वगैरे भरपूर आहे, म्हणजे ज्यांना पायाचा वगैरे त्रास होत असेल तर त्यांनी आरामात आला तरी होऊन जाईल, असं नाही आहे की न होण्यासारखं आहे. पण छान वाटलं, प्रसन्न वाटलं. म्हणजे एकदम टेकडीवरती एवढं उंचावरती गणपतीचं मी पहिल्यांदाच मंदिर बघतोय. आणि हे बघा पूर्ण माझ्या मागे तुम्ही बघाल ना, पूर्ण रॉक, अखंड दगड आणि या त्याच्यावरती पूर्ण अखंड दगड आहे. असं आता आपल्याला खाली चालू जायचं. आपल्याला अजून खूप कठीण रस्त्यातून गाडी काढायची आहे. थोडे मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे आता. मग एकदा हायवेला आले की टेन्शन नाही. चला आपल्या गाडीकडे जाऊ. कार्य वगैरे करायचं असेल ना, लग्न कार्यासाठी पण इकडे हॉल वगैरे असतो. तर अशा प्रकारे इकडे मंडप आणि लग्न संपन्न होतात. पांडवकालीन लेणी आहे. पांडवकालीन म्हणजे पांड्याकालीन. आणि ही बरोबर मंदिराच्या खाली आहे, आयताकृती सुंदर आहे. गणपतीची सुद्धा इकडे सुंदर मूर्ती आहे, आपण बघूया ती. खूप जुनी आहे. आणि आपण 7व्या शतकातील पांड्याकालीन गुफेमध्ये आलेलो आहे. बघा गणपतीची ही साक्षात म्हणजे 7व्या शतकातली गणेश मूर्ती आहे. किती सुंदर आणि सुबक आहे बघा. आणि पूर्ण गुफा
खूप छान वाटलं येऊन. आर्किओलॉजी डिपार्टमेंट पूर्ण हँडल करत आहे. हाय राकेश. साऊथ इंडियन करायची. रामेश्वरून अजून फक्त 100 किलोमीटर बाकी आहे. 2 तासाच्या आतमध्ये आपण पोहोचलं पाहिजे. टाईम 8चा दाखवत आहे आणि आपले 1500 किलोमीटर पण पूर्ण झालेले आहेत. दिस इज द थर्ड टाईम आपण आता डिझेल फ्युएल म्हणजे आपली टाकी फुल करणार आहे. तर जवळपास 1600 किलोमीटर म्हणजे पहिले 800 आणि 800 पर्यंत आपली बरोबर गाडी चालली आहे. आणि एव्हरेज पण मला चांगला दिला आता, इम्प्रूव्ह झाला. 17.12 असे मध्ये मध्ये होत होते. तर इकडे रेट आहे 93.93. बापरे, भरपूर रेट आहे. हे बघा, रेट खूप आहे इकडे. काय पर्याय नाही, पुढे पण मला वाटतं तोच रेट असेल. तर एकदा टाकी फुल करून घेतो आता. सनसेट मस्त झाला. आम्ही का एवढे फोटो काढलेत ना, मी शेअर करेल पॉसिबल असेल तर. मस्त व्ह्यू होता आम्हाला. मस्त मोबाईल काय नसतं. ठीक आहे.